हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर नेहमी आपल्याला एका अवॉर्ड शोची उत्सुकता असते, तो म्हणजे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार. आणि यंदा ना काहीतरी वेगळी थीम आहे. खरं तर पेअर्स आपल्याला माहिती असतात की कोणत्या अभिनेत्री जोडी कोणत्यासोबत असणार, पण यंदा एक सरप्राईज मिळालं आहे. ती म्हणजे काय ते आपल्या मिलिंद सरच सांगतील. म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेतले अनिरुद्ध. खूप स्वागत सर राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? थँक्यू सो मच. छान आहे, मस्त आहे. दरवर्षी आम्ही तुमची आणि रुपालीची जोडी बघितली आहे किंवा अरुंधतीची बघितली आहे, पण यावेळी ना काय सरप्राईज आहे प्रेक्षकांसाठी हे तुम्हीच सांगा आम्हाला. मला असं वाटतं हे स्टार प्रवाहाच्या क्रिएटिव्ह टीमचं खूप कौतुक करायला हवं. कारण दरवेळेला ते जे थीम्स घेऊन येतात ते खूप भन्नाट असतात, खूपच छान असतात आणि पारंपरिक असतात किंवा आपल्या कौटुंबिक असतात. आणि यावेळेला त्यांनी नात्यांमधली गंमत जी आहे की जे आपल्या आयुष्यामध्ये असतं, आई वडील किंवा भाऊ बहीण, नंतर मग चुलत भाऊ, असं खूपसे गोड लेकीचं आणि आईचं, लेकीचं वडिलांचं मुलांचं, असं नात्यांवर आधारित हे जे पॅरडी किंवा गाणं आहे. आणि यावेळेला सांगायचं आहे का, मी रिव्हील करायचं, तुम्हाला माहितीच आहे ॲक्च्युली. यावेळेला अनिरुद्ध देशमुख आणि यश देशमुख यांचं एक भन्नाट कॉम्बिनेशन, जो कधी आम्ही विचार पण केला नव्हता, की बापाचं आणि मुलाचं एक जे नातं आहे. आणि एस्पेशली यश बरोबरचं अनिरुद्धचं जे नातं आहे ते खूपच वेगळ्या लेवलचं आहे. त्याच्यावर जीव पण आहे, त्याचं प्रेम आहे त्याच्यावर, आणि तो स्ट्रिक्ट पण आहे त्याच्या बाबतीत, की भविष्यासाठी, त्याच्या करिअरसाठी तो त्याला बोलत असतो की तो क्रिएटिव्ह आहे किंवा तो संगीतामध्ये त्याला करिअर करायचं आहे. आणि हा म्हणतो की नाही, मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली आहे, तर तू पण कुठे असा जॉब शोध की जिथे तू स्टेबल होशील वगैरे. आणि यात त्याचे खटके उडत असतात, पण त्याचं प्रेम कमी होत नाही. म्हणजे मध्ये तो जेलमध्ये जातो तेव्हा अनिरुद्ध इतका त्रास होतो त्याला आणि इतका तो प्रयत्न करतो. त्यामुळे त्या मुलावरचं प्रेम आणि हे असं कुठलं तरी नातं एकत्र परत परफॉर्म करत आहे. मजा आहे, मला खूप आवडलं तो. जेव्हा तुम्हाला कळलं की यश सोबत परफॉर्मन्स आहे, असं नाही विचारलं की अभिनय आहे का माझ्यासोबत? मला असं वाटतं की अभिसोबत परफॉर्मन्स आम्ही बऱ्याच वेळेला केलं आहे, म्हणजे स्टेटवर पण आम्ही करतो आहे. ते कॉम्बिनेशन असं अभिवर तर त्याचा लहानपणापासून जीव आहे. त्याचे डॉक्टर होण्यासाठी अनिरुद्धने खूप सॅक्रिफाईस केलं आहे. अभिचं आणि त्याचं रिलेशनशिप इतकं स्ट्रॉंग आहे. अभि ही लुक्स फॉरवर्ड टू अनिरुद्ध देशमुख. त्याला अनिरुद्ध देशमुख सारखं व्हायचं आहे, तो आयडल आहे याचा. तर ते कॉम्बिनेशन म्हणजे खूप सहज डोक्यात येईल कोणाचे. पण यश आणि अनिरुद्ध येणं हे जरा इंटरेस्टिंग आहे. तर मला असं वाटतं म्हणून त्यांनी विचार केला असता. नाही तर ईशा आणि अनिरुद्ध पण मुलीचं आणि बापाचं पण ते करू शकले असते. पण यश आणि अनिरुद्ध मला इंटरेस्टिंग वाटलं. आम्हाला पण मजा येणार आहे, कारण का इमॅजिन जेव्हा आम्हाला कळलं की अनिरुद्ध आणि यश परफॉर्मन्स करणार आहेत म्हटल्यावर काहीतरी छान असणार आहे, म्हणजे वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे. पण आता ना अवॉर्ड शो आला की सेटवर एक सुरू होतं की काय कलर कॉम्बिनेशन करायचं किंवा स्टायलिंग काय करायची चर्चा सुरू झाली असेल. नाही, आमच्या सेटवर अशी फारशी कोणी चर्चा करत नाही. तेवढा वेळ पण देत नाहीत आम्हाला की कॉस्ट्यूमची चर्चा करण्यासाठी. आणि ज्या वेळेला असे कॉस्ट्युम्स येतं तर मला वाटतं सहज सोपं पद्धतीने कॉस्ट्यूम होतात. कोणी त्याच्यावर फार हे नाही करत. रुपाली जी संजनाचा रोल करते ती खूप पर्टिक्युलर आहे. म्हणजे ज्या दिवशी तिला डेट कळते की या दिवशी ते अवॉर्ड फंक्शन आहे, ती प्लॅन करते. शी इज गुड ॲट इट. मला असं वाटतं बाकी मला नाही वाटत की मी तर कधीच प्लॅन करते. मी तर बऱ्याच वेळेला अवॉर्ड फंक्शनला, उद्या अवॉर्ड फंक्शन आहे आणि रात्री मला ठरलेलं नाही आहे की मी काय घालणार आहे. हां, मला त्यावेळेला तर कदाचित असं होतं की अवॉर्ड फंक्शनला जायचं, मग एखादं ब्लेझर किंवा छानसा शर्ट आणि ट्राउझर घालून. हां, आत्ता थीम्स यायला लागले, इंडो वेस्टर्न किंवा कलर कॉम्बिनेशन्स आता ते द्यायला लागले. मग आता थोडासा विचार करायला लागतो. पण फोन करून काय मी पेअर करू, मला जरा सजेस्ट कर, असं कधी
हो, बरेच वेळेला झालं. मी तर स्वतःच्या डोक्याने कधीच कॉस्ट्यूम करूच शकत नाही, कारण मला त्यात नॉलेज नाही आहे. त्यामध्ये मला कधी तर घरातल्यांनाच विचारून मी करतो आणि 4-5 कॉम्बिनेशन असतं की हे बरं दिसतंय का, ते बरं दिसतंय का, आणि संजनाला रिक्वेस्ट करतो बरेच वेळेला की तू कर. आता काही डिझायनर्स ओळखीचे झाले तर त्यांना फोन करून सांगतो की असं असं आहे, तर काहीतरी क्रिएट करा माझ्यासाठी. सो आता थोडंसं सोपं झालं आहे, पण मी त्याच्यात फार डोकं घालत नाही. आणि मला असं वाटतं की जे कपडे आपण घालतो त्यात जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, ते कम्फर्टेबल फिटिंगचे असतील, तुम्हाला कुठे जास्ती टाईट नसतील किंवा जास्ती लूज नसतील, तर मी कॅरी करतो. कपड्याचा कॉन्सेप्ट माझ्यासाठी अंग झाकण्यासाठी आहे, तो मी तसाच ठेवला. मग त्याच्यावर तुम्ही किती एम्ब्रॉयडरी करा, डिझाईन करा, ते डिझायनरचं काम आहे, ते क्रिएटिव्ह करतात. उत्तमच कॅरी करता. आम्ही प्रत्येक रेड कार्पेट लुक बघितला आहे तुमचा आणि हाही बघायला उत्सुक आहोत आणि मेन म्हणजे परफॉर्मन्ससाठी उत्सुक आहोत. थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू सो मच. आणि नक्की या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024. थँक्यू सो मच सर.